आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देहबोलीवरून संशय घेत अंबड पोलिसांनी इराणी टोळीमधील 2 तोतया पोलिसांना 30 किलोमीटर थरारक पाठलागानंतर जेरबंद केले. अमजद अली, अकबर अली बेग आणि फैयाज इम्तियाज अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्या अटकेनं 78 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर 20 तोळे सोनं जप्त करण्यात आलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक जगवेंदर सिंग राजपूत, निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विलास पडळकर तसेच हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, अंमलदार मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाडवे, फरीद तुषार मते, केशव ढगे, प्रवीण राठोड, सचिन इनामदार करंजे आणि योगेश शिरसाट यांच्या पथकानं कारवाई केली आहे. नाशिक शहरामध्ये 42, ग्रामीणमध्ये 10, धुळे इथे 5 आणि कर्नाटकामध्ये 1 गुन्हा केल्याचं उघड झालंय. 4 साथीदार फरार आहेत. नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे. आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत. तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकव्हर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो. किरण आहेर, C24 तास, नाशिक.